नमस्कार. आज आपण परत एकदा जुन्या आठवणीत डोकावणार आहोत. त्या पुस्तकातल्या ओळी ज्या आजही मनात घर करून बसतात. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. शेखरची दक्षता. मामाच्या गावाला जायचे. आगगाडीने जायचे. आगगाडी डोंगरदऱ्यातून जाते. झाडे पळतात, नद्या खळखळ वाहतात. केवढी गंमत येते. शेखर याच विचारात रमला होता. तोच बाबांचा आवाज आला. शेखर, मी रेल्वे स्थानकावर जाऊन येतो. आरक्षण करून आणतो. प्रवास आरामात व्हायला हवा असे म्हणून ते निघाले. शेखरने त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरला. बाबांनी समजावले, तिथे लांब रांगा असतात. खूप गर्दी असते. तुला कंटाळा येईल. शेखर